शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण डायरेक्ट शेतातून व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे खोडवा ऊस पीक हे पिवळं पडलेलं आहे. तर यावर आपण काय उपाययोजना कराव्यात ज्याने आपलं खोडवा पीक हे काळोखीवर येईल. आता तुम्ही जो बघत आहे तो माझा खोडवा ऊस पीक आहे 265 व्हरायटीचं. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा माझं खोडवा ऊस बघा, कुठंच तुम्हाला पिवळं पडलेलं दिसणार नाही. काळोखी आपल्या ऊसाला चांगली आहे. तर आता खोडवा ऊस पीक हे पिवळं का पडतं याची कारणं जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिलं कारण आहे थंडीमध्ये जास्त पाणी आपण दिल्यामुळे आपलं खोडवा ऊस पीक हे पिवळं पडतं. दुसरं कारण आहे थंडीमुळे अन्नद्रव्याचं शोषण कमी होतं आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रियनची कमतरता येते. तर त्यामध्ये आपण झिंक, फेरस, मॅग्नेशियम यासारख्या न्यूट्रियनची कमतरता आल्यामुळे आपलं ऊस पीक हे पिवळं पडतं. तर अशी दोन मुख्य कारणं आहेत जे माझ्या अनुभवात मी तुम्हाला सांगत आहे. तर आता यावर आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा थंडीमध्ये आपल्याला पाणी मोजकं द्यायचं आहे, जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही. आणि दुसरं म्हणजे बगला फोडत असताना आपण झिंक, फेरस, मॅग्नेशियम सल्फेट यासारख्या न्यूट्रियंटचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर आपण सल्फरचा पण वापर करू शकतो की ज्याने न्यूट्रियंटची शोषण क्षमता वाढते. तर असं केल्यामुळे आपला ऊस पीक जर पिवळा पडला असेल तर तो नीट होणार आहे. तर आता माझं नियोजन मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मी कसं नियोजन केलं आणि त्यामुळे माझा ऊस पीक एवढं हिरवगार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा माझा ऊस हा नोव्हेंबर महिन्यामध्ये तुटून गेला होता. तर ऊस तुटून गेल्यानंतर फक्त मी त्याला एकदाच पाणी दिलं. त्यानंतर त्या ऊसाला मी 2 महिन्यानंतर म्हणजे आता पाणी देतोय बगला फोडून. आणि बगला फोडायच्या अगोदर मी यामध्ये खत दिलेला आहे. तर खत काय दिला आहे त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच आपल्यावर करेन. तर व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर आपल्या ER फार्मर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.